तस्मै श्री गुरुवे नमः। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। जळुनी अंग सस्वरूपी राय रंग मुमुक्षुजना गावी निज डोळा श्रीरंग निज डोळा श्रीरंग। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। जयामनी कैसा भाव दया कैसा अनुभव गावीसी दया गणायसी तुझी माव ऐसी तुझी माव। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। तुझे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्गदाविसी अनाथा मार्गदाविसी अनाथा। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर स्वामी दत्त दिगंबर। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। 8 दिवसा गुरुवारी भक्त करी वारी प्रभुपद पावया भव भय निवारी भव भय निवारी। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। माझा निगद्रव्य ठेवा तव चरणारज सेवा मागणेची आता तुम्हा देवाधी देवा तुम्हा देवाधी देवा। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। इच्छित दिन जातक निर्मळ तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पुली वाग सांभाळा पुली वाग। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरणारजतळी देवा दासा विसावा भक्ता विसावा। नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त। नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त। नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ। दत्त नाम वदता वाणी दत्त नाम वदता वाणी दत्त रूप होय प्राणी दत्त रूप
होय प्राणी नामे सद्भाव समर्थ नामे सद्भाव समर्थ जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ दत्त नामाचा निज छंद दत्त नामाचा निज छंद नामी प्रकटे परमानंद नामी प्रकटे परमानंद नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ दत्त नामाचा सोहळा दत्त नामाचा सोहळा राग पडे कळी काळा राग पडे कळी काळा नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त दत्त करी गुणातीत दत्त करी गुणातीत नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त नामी सद्भाव समर्थ नामी सद्भाव समर्थ आता मी कैसे विसरू गुरु प्रेम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम साधन सेवा काहीच नसता साधन सेवा काहीच नसता दावियले निज नाम दावियले निज नाम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम साधन सेवा काहीच नसता साधन सेवा काहीच नसता दावियले निज नाम दावियले निज नाम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम मातृबालका परी सांभाळी मातृबालका परी सांभाळी पाजवी नित्य प्रेम पाजवी नित्य प्रेम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम साधन सेवा काहीच नसता साधन सेवा काहीच नसता दावियले निज नाम दावियले निज नाम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम रूपे द्वैत बाधा तुटली
विसरू गुरु प्रेम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम साधन सेवा काहीच नसता साधन सेवा काहीच नसता द्रावियले निजधाम द्रावियले निजधाम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम आता मी कैसे विसरू गुरु प्रेम मूढदास मी पडलो चरणी मूढदास मी पडलो चरणी दर्शन दे देवा देवा दर्शन दे देवा देई निज प्रेम सेवा देई निज प्रेम सेवा मूढदास मी पडलो चरणी मूढदास मी पडलो चरणी दर्शन दे देवा देवा दर्शन दे देवा देई निज प्रेम सेवा देई निज प्रेम सेवा परमगूढ स्वर्ग तुझे रे परमगूढ स्वर्ग तुझे रे ठावन रूप नावा देवा ठावन रूप नावा अतीत भाव भावा अतीत भाव भावा मूढदास मी पडलो चरणी मूढदास मी पडलो चरणी दर्शन दे देवा देवा दर्शन दे देवा देई निज प्रेम सेवा देई नित्य प्रेम सेवा नाही विरती नाही भक्ती नाही विरती नाही भक्ती नेणो तुझा भावा देवा नेणो तुझा भावा अज्ञान देई प्रेम सेवा अज्ञान देई प्रेम सेवा मूढदास मी पडलो चरणी मूढदास मी पडलो चरणी दर्शन दे देवा देवा दर्शन दे देवा देई निज प्रेम सेवा देई निज प्रेम सेवा अकुला म्हणविसी अभिमान धरिसी अकुला म्हणविसी अभिमान धरिसी दत्त गुरु देवा देवा दत्त गुरु देवा मिळविसी कैवल्य भावा मिळविसी कैवल्य भावा मूढदास मी पडलो चरणी मूढदास मी पडलो चरणी दर्शन दे देवा देवा दर्शन दे देवा देई निज प्रेम सेवा देई निज प्रेम सेवा मागणे तुझ एक दत्ता मागणे तुझ एक दत्ता वेळा कधी मज आता वेळा करी मज आता मागणे तुझ एक दत्ता मागणे तुझ एक दत्ता वेळा करी मज आता वेळा करी मज आता
वंदन मजला न लगे मुळी, वंदन मजला न लगे मुळी, निंदा करो जन सतता, निंदा करो जन सतता, मागणे तुझ एक दत्ता, मागणे तुझ एक दत्ता, वेळा करी मज आता, वेळा करी मज आता, माझे स्मरण मजला न लगे, माझे स्मरण मजला न लगे, आठवणूर जन चित्ता, आठवणूर जन चित्ता, मागणे तुझ एक दत्ता, मागणे तुझ एक दत्ता, वेळा करी मज आता, वेळा करी मज आता, आहे नाही सर्वही गुणो, आहे नाही सर्वही गुणो, ऐक्य स्वरूपी भजू दत्ता, ऐक्य स्वरूपी भजू दत्ता, मागणे तुझ एक दत्ता, मागणे तुझ एक दत्ता, वेळा करी मज आता, वेळा करी मज आता, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, निज प्रेमदान देई रे, निज प्रेमदान देई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, निज प्रेमदान देई रे, निज प्रेमदान देई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, जाणून सार हा संसार, जाणून सार हा संसार, बुडलो स्वरूप डोही रे, बुडलो स्वरूप डोही रे, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, निज प्रेमदान देई रे, निज प्रेमदान देई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, साधन साधक साधै नित्या, साधन साधक साधै नित्या, सद्गुरु ठाई ठाई रे, सद्गुरु ठाई ठाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, निज प्रेमदान देई रे, निज प्रेमदान देई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, प्रेमानंद भजन चंद, प्रेमानंद भजन चंद, दत्ता सद्गुरु देई रे, दत्ता सद्गुरु देई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, निज प्रेमदान देई रे, निज प्रेमदान देई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, सदा प्रीती तुझे पाई रे, साई स्वरूप दत्ता, त्रिसुता अवधूता, प्रेम गुरुनाथा, चरणी ठेविला
साई स्वरूप दत्ता अग्निसुता अवधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी ठेविला माझा साई स्वरूप दत्ता पवित्र गोदा संत वाहते तव चरणा चुंबुनी पवित्र गोदा संत वाहते तव चरणा चुंबुनी रवि शशि उदळिती चरणी सुमने रवि शशि उदळिती चरणी सुमने सप्त स्वर्गावरुनी साई स्वरूप दत्ता अग्निसुता अवधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी ठेविला माझा साई स्वरूप दत्ता अग्निसुता अवधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी ठेविला माझा ध्यान तुझे पूजिले भोळे गुणान लागे ध्यान तुझे पूजिले भोळे गुणान लागे नयन तुझे परी अंतर भेदुनी नयन तुझे परी अंतर भेदुनी हे हृदय साठा साई स्वरूप दत्ता अत्रिसुता अवधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी ठेविला माझा साई स्वरूप दत्ता अत्रिसुता अवधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी ठेविला माझा संसारी आम्ही रुदन वरुणी सांगतो काही घेता संसारी आम्ही रुदन वरुणी सांगतो काही घेता वैराग्य मूर्ती हास्य मुखावरी वैराग्य मूर्ती हास्य मुखावरी मनसी हो निश्चिंत साई स्वरूप दत्ता अत्रिसुता अवधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी ठेविला माझा साई स्वरूप दत्ता अग्निसुता अवधूता प्रेमळ गुरुनाथा चरणी ठेविला माझा दृष्टीला तवा दृष्टी भिडता काय नवल झाले दृष्टीला तवा दृष्टी भिडता काय नवल झाले
पडले देखील पद कमले पूर्व सुकृत पडले देखील पद कमले भवभय हे न चौरले फेरा चुकला भवभय हे न चौरले फेरा चुकला श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला दसरा दीपवाळी साधू चरणी झाली दसरा दीपवाळी साधू चरणी झाली काशी गया ही घडली वाटत से मजला काशी गया ही घडली वाटत से मजला श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला कपिला षष्ठीचा योग गमे आजचा कपिला षष्ठीचा योग गमे आजचा महिमा श्री चरणाचा पुनित करी सकला महिमा श्री चरणाचा पुनित करी सकला श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला स्वागत गुरुराया या मानुनी सतया स्वागत गुरुराया या मानुनी सतया रामसुता वंदुनिया करीत प्रार्थनेला रामसुता वंदुनिया करीत प्रार्थनेला श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला पूर्व सुकृत पडले देखील पद कमले पूर्व सुकृत पडले देखील पद कमले भवभय हे न चौरले फेरा चुकला भवभय हे न चौरले फेरा चुकला श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला पाहिले दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी पाहिले दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी पाहिले दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी तनु मन धन हे अर्पुनी तुझला गेले तुझला ऋणी
दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी चरणी पडलो उठली न करना याची तुला मागणे चरणी पडलो उठली न करना याची तुला मागणे याची तुला मागणे पडलो तुझ्या चरणी पायी रे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी पायी रे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी तनु मन धन हे अर्पुई तुझला गेले तुझला ऋणी तनु मन धन हे अर्पुई तुझला गेले तुझला ऋणी गेले तुझला ऋणी पडलो तुझ्या चरणी पायी रे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी पायी रे दत्ता पडलो तुझ्या चरणी पडलो तुझ्या चरणी जय श्री गुरु जय सद्गुरु दादा भक्तजनासी जय श्री सुशांती सदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा भक्तजनासी जय श्री सुशांती सदा या हृदय सारे दोष कर्म सुटले शिक्षा देऊन तुझी भक्ता उद्धरिले चिंतन करिता हरसी आपदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा मानवतेची शिकवण तुझ्या मानली श्रद्धा समुली सेवा तुझी शिकविली ओंकारा तुझा उद्वे आनंदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा दत्तनाथ सुखी तत्व जाणिले गुरु कसा देते जगता तटेले साध्याय मंडळ मार्ग मोक्षदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा चराचरासी तू गुरुला व्यापुनी गुरुजीनाथो भक्तांच्या मनी शक्तिपीठातो शक्ती कार्य करी सदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा कैके माझी भूत रूप दाविले कृपा कटाक्षे तुझ्या जीवन उत्तरे अर्पित आरती वंदनीया पदा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा जय श्री गुरु जय सद्गुरु दादा भक्तजनासी जय श्री सुखशांती सदा जय सद्गुरु दादा मंदिर चरण डोळ्यांनी माझी रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वायन मणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्व बुद्ध्यात्मना वा तमोदि स्वभाव करोमि यत्तं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णापूर्णं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य गुरु सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे आता उपासनेला दृढसार व्हावे भूदेव संता
सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रार्थना सोबत म्हणायची। आम्ही गुरुभक्त श्री जगद्गुरु साईनाथ महाराज आणि श्री सद्गुरुनाथ दादा यांचे चरणी भक्ती भावनेने आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपावंत करून जगत कल्याणासाठी गुरु शक्तिपीठाची स्थापना करून दिली आहे। त्या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावनेने श्रद्धा भक्ती निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करून जगात आम्हाला प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगात सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ होऊन जगात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना शुभम करोतु। हे भगवंता नारायण आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता ज्या दिव्य पुण्य विभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सोसून देखील अहर्निश झटत आहेत त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडू दे। आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो। विकटांती व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि क्षुद्र मनोविकारांना किंवा खोट्या समजुतींना बळी पडून आशामुळे अथवा ज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अंधार विचार आले असतील अथवा अंधार उद्गार कोणा वाटे निघाले असतील किंवा त्यांच्या उपदेशांविरुद्ध कृती घडली असेल त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो। आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्यवास करो व तसेच तुझे विषयीची अचल निष्ठा आमच्यापैकी प्रत्येकाचे अंतःकरणात सदैव जागृत राहो। आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजलेले महत्कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडो व इतरही अनेक सत्कृत्ये प्रत्येकी घडत राहो। जेणेकरून त्या दिव्य पुण्य विभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहो व तुझी आमच्या कुटुंबावर अशीच अखंड कृपा तुझी राहील असे घडून येऊ। हे प्रभू आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची स्फूर्ती देते। पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हापैकी काही व्यक्ती आज जरी सुखभोगीत असू तथापि पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने याच जन्मी अति प्रयत्नाने करावी अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्य शुद्ध वाचेने तू जगाला जो धडा घालून दिला आहेस त्याला अनुसरून आणि उपकाराची वेळ अपकाराने न होईल अशी संधी हे दयाघना कुटुंबातील सर्व व्यक्तींना देते। एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागत आहे। परम समर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा आलो शरण तुला मी दीन तुझा देवोपती माता। गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि आज या ठिकाणी आपण आलात आणि बाबांचा आशीर्वाद सुद्धा आपण घेऊन घरी येत आहे।
आजचा दिवस जो आहे एका दृष्टीने वेगळा असा गुरुमार्गामध्ये 2 दिवस महत्वाचे असतात. एक आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि दुसरा म्हणजे गुरुपौर्णिमा. या 2 दिवसांचे वैशिष्ट्य वेगवेगळे. जेव्हा आपण गुरुपौर्णिमेला या ठिकाणी एकत्र येतो त्यावेळेला आपल्या येण्याचा उद्देश जो असतो की आपण या मार्गात आलो, दादांचं आपल्याला दर्शन घेतलं, आशीर्वाद मिळाला, सगळं मिळालं, त्यामुळे आपलं जे विस्कळीत जीवन ते सुरळीत झालं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणून गुरुपौर्णिमा. आणि गुढीपाडवा, गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य आहे की हा आजचा नवीन दिवस, नवीन वर्षाचा पहिला दिवस. आणि केव्हाही आपण कोणत्या नवीन वर्ष लागतं तर आपला पहिला दिवस आपण संकल्पाचा दिवस करतो. आपण संकल्प काय करायचा, असंच दरवर्षी गुढीपाडवा घेऊया. संकल्प काय करायचा, काय करायचं, असंच दादांनी आमच्या अडचणी दूर करत जाव्यात आणि आम्हाला वारंवार येऊ देत असं नाही. गुढीपाडवा फार वेगळा आहे. आपण त्याला विजय दिवस म्हणतो. हा विजय दिवस आणि आपण घरी गुढी लावतो. एक संस्कृती आपली आहे, त्या संस्कृतीचा एक त्याचा आठवण ठेवणं म्हणून आपण गुढी लावतो. हे परंपरेने झालं. पण गुढी जी लावायची आहे, तुम्ही वर्षभरात काय केलं, वर्षभरात जीवनात पूर्ण 1 वर्ष तुम्ही घालवलं, त्या वर्षभरात तुम्ही काय केलं त्याचा लेखाजोखा हिशोब देण्याचा आता दिवस. मागच्या वर्षात मी जे काय केलं दिवस वर्षभरात आणि या वर्षी पुढच्या वर्षी मला आता काय करायचं, आम्ही या दृष्टीने विचारच करतो. गणेश जरी बघितलं तर मार्च 31 क्लोज होतं, सगळ्या बँका क्लोज, सगळ्या त्यांचे अकाउंट सगळे पूर्ण होतात. पण आपण आपल्या कुटुंबाचे अकाउंट पूर्ण केले का, आपल्या जबाबदाऱ्या काय होत्या त्या पाहिल्या का, त्या लायबिलिटीज काय होत्या त्या बघितल्या का, त्याचा आपण शून्य विचार आपला. दादांचं कार्य फार वेगळ्या प्रकारचं कार्य. आणि आता तुम्ही इतके सगळं भरला, हॉल भरलेला आहे, पूर्ण मोठा आहे, कामकाजाला पाहायला तर गर्दी होते, खाली पण तर जागा करून जाते, अडचणी देतात, बसता जागा नाही मिळत. तर म्हणजे आनंद व्हायला पाहिजे. सर आपल्या कार्यामध्ये इतकी गर्दी होते, इतके लोक येतात, त्यानंतर तो आनंद व्हायला पाहिजे. आनंद नाही होत. वर्षभरात आपण जे कार्य केलं त्या कार्यामध्ये आपलं इन्व्हॉल्वमेंट किती, आपण त्याच्यात किती इन्व्हॉल्व झालो, हा विचार आपण करत नाही. आणि नवीन वर्ष सुरुवात आपण त्याच पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा दादांना विचार करावा. दादांनी आपल्या गुरुप्रसाद लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये सेवकांचा सेवक काय लिहिलं त्यांनी, सेवकांचा सेवक. कधी विचार केला का आम्ही कशासाठी लिहिलं दादांनी, त्याला विचार केला काय कारण होतं, असं सेवकांचा सेवक म्हटलं म्हणजे खूप मोठा सेवक झाला का, खूप मोठा विचार आहे. दादांचं कार्य जे आहे ते आपल्या केंद्राचं काम होत आहे, सगळं जे कार्य होत आहे ते कार्य गुरुमार्गाचं आणि बाकी गुरुमार्ग एक मोठा फरक आहे. आणि हा फरक म्हणजे आपल्या कार्यामध्ये तुम्ही येता ते अडचणी घेऊनच येतात आणि दादांच्या आशीर्वादाने आजपर्यंत कोणी काही परत आला नाही की माझी अडचण दूर झाली नाही किंवा काही. सगळ्यांना दादांचा आशीर्वाद देणं सर्वांची जो सुरळीत आहे. हे जे आहे हा साधी गोष्ट नाही. दुसऱ्याच्या अडचणी दूर करणं किती कोणी म्हटलं तरी प्रत्येकाच्या अडचणी दुःख गोष्टी त्या कर्माधीन असतात. प्रत्येकाला आपले कर्म भोगावंच लागतात, त्याप्रमाणे जगतो. पण दादांच्या कार्यात जेव्हा दादा स्वतः सुरुवातीला जेव्हा दादा एकदा सांगितलं की जगामध्ये दुसऱ्याच्या कर्मामध्ये हात घालणारे एक दोन संस्था आहेत फक्त पूर्ण जगात. बाकी प्रार्थना करू शकतात, तुमच्यासाठी प्रयत्न करू शकतात,
तुमच्या कर्मात हात घालणं. कर्मात हात घालणं म्हणजे त्याचं दुःख स्वतः घेणं. इतकी सोपी गोष्ट नाही. आणि ही अवस्था कर्मात हात घालणं, इव्हन इंग्लंडमध्ये सुद्धा तिथली स्पेशल सोसायटी जी होती त्या सोसायटीने दारांना आमंत्रित केलं. दाराचे दारे मोठं पूर्णपणे सगळ्या विदेश त्याच्यामधून बाहेर पडत होते. त्यांनी पाहिलं दाराची शक्ती काय. त्यामुळे दारांना आमंत्रित केलं. तुम्ही कल्पनाही करता इतकं त्यांना हे दिलं त्यांनी, तुम्हाला जे पाहिजे घर बंगला जे जे पाहिजे ते आम्ही सगळं देतो. तुमच्या आमच्या स्पिरिच्युअल कमिटी तुम्ही या. हे वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 लोक प्रत्येक फील्डचे असलेले लोक एकत्र होते. त्यांना ही शक्ती अवगत त्याप्रमाणे ते कार्य करतात. आणि एकट्या व्यक्तीमध्ये इतकी शक्ती बघितल्यानंतर ते स्वतः अचंबित झाले. त्याला जेव्हा इंग्लंडला गेलं तिची घटना. त्यामुळे जेव्हा या मार्गात दादा सगळीकडे केंद्र झाले कुठपर्यंत दादा होते तिथपर्यंत कार्य झालं का? दादा गेल्यानंतर कार्य संपलं का? उलट कितीतरी पटीने आणखी वाढत चाललं. आणि तरी पण दादाचे दुःख दूर होण्याचे कार्य होते, त्याची अडचणी दूर होते. त्याला कारण काय की दादानी आपल्या जीवनाचा फक्त विचार केला. आणि जो विचार केला तो की गेले पुढच्या 1000 वर्ष 3-4 पिढ्या जरी इथे येतील तरी त्यांचं दुःखाचं निवारण झालं पाहिजे, त्यांच्या अडचणीचं निवारण झालं पाहिजे. आणि हे कसं होईल? दादा गेलं की संपलं. कर्म कोण घेईल? आम्ही जर कर्म घेतलं तुमचं तर आम्ही समजलो. मग कसं करायचं? दादानी सगळ्या गोष्टीची सिद्धता पूर्ण सगळ्या त्या कार्यामध्ये या गोष्टी होत्या त्या सगळ्या सिद्धता दादानी स्वतः पूर्ण कष्ट घेऊन गेले. त्यांची कष्टातून तुमचाही कष्ट कल्पना करू शकणार नाही की किती वेदना किती कष्ट त्यांनी घेतले. आणि कशासाठी? ही सेवकांचा सेवक. आता हेच आम्ही सेवक केले, पुढचे सेवक केले, ही पुढचे सेवक केले. ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा कार्य घडलं पाहिजे म्हणून आम्ही सेवक केले. ते जरी आले 500 वर्षांनी जर कोणी इथे या ठिकाणी आलं तरी त्याची अडचण दूर झाली पाहिजे. आणि जो अडचण दूर हे करणारा जो माध्यम आहे, मीडियम आहे, त्याला मात्र काही घटका लागला नाही. असं कार्य दुर्मिळ कार्य असतं. तेव्हा अशा दुर्मिळ कार्यामध्ये आपली जबाबदारी सुद्धा वेगळी होती. त्याला या ठिकाणी तुम्ही आलात आज आनंदाची गोष्ट आहे, पण या ठिकाणी साधनेला तुम्ही जर आलेस तर ओंकार साधनेला एवढी गर्दी ओंकार साधनेला जर होत गेली असती प्रत्येक वेळेला जास्त आनंद झाला. त्यांचं कार्य काय हे जाणून घेण्यासाठी गर्दी झाली असती, मुलाखतीला गर्दी झाली असती, जाणं जास्त आनंद झाला असता. जेव्हा जी आरती आता तुम्ही ऐकली की आरती आपण जी म्हणतो त्या आरतीमध्ये सुद्धा निराकरण आहे. त्याच्यात ओंकार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आरती, नुसते साध्या आरत्याने सिद्ध आरत्या आहेत, आणि त्या सुद्धा शब्द म्हणून पद्धत अशा त्या आरत्या आहेत. आणि ते सिद्ध केलेल्या आरत्या ज्या त्याचे पद वेगळे करून दिलेले असते. 100च्या वर अर्थ त्यांनी सिद्ध करून दिले. पण त्यांचं लिहिलेलं किती 3-4 हजार अर्थ लिहिले. पण त्यातल्या 400-300 अर्थ ज्या अशा आहेत की त्यातून दादांनी काही अर्थ जे आहेत त्या कार्यासाठी अर्थासाठी आवश्यक होत्या येणारा कोणत्याही प्रकारचं सरकार पित्त वायू सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. पण ते असताना सुद्धा ती कोणती ना कोणती आरती जी त्यांची असते ती ह्या तिन्ही प्रकारच्या लोकांना पित्त वायू कोणतं जास्त असेल तर त्या व्यक्तीला ती आरती जी असते ती भावते. याला जी भावलेली आरती ती याला भावलं असं नाही. एवढं त्या आरतीचा आपल्या शरीराशी देहाशी संबंध असतो, व्हायब्रेशन त्याच्यात. म्हणून त्या दाराने आरत्या सुद्धा ज्या आहेत नुसते आरत्या म्हणल्या भजन म्हणणार नाही, त्या स्तुती नाही, गुणगान नाही, कशा अशा कार्याला आरत्या त्या सुद्धा दाराने सिद्ध करतो. अशी सिद्धता दाराने या कार्यात केलेली आहे. आणि असं हे कार्य त्या कार्याचं पावित्र्य जपणं, सांभाळणं आणि हे कार्य पुढे न्यायचं असेल तर आज जसं तुम्ही येता लोकांचं अडचणी दूर होतात असं तुम्हाला वाटलं पाहिजे की आपले नातू बंधू या ठिकाणी जेव्हा येतील तर त्यांनाही जर अडचण आली तर त्याचं अडचणीचं निराकरण होणार. मग कसं होईल? त्यासाठी दाणी उपास आहे माध्यम
तू साधना करेल, साधनेशिवाय काहीच नाही. तर स्वतःचा विकास होईल आणि त्याच्यामुळे इतरांचा विकास. म्हणून दादाने साधनेला सगळ्यात महत्व. पण दादाने साधना सुद्धा केली नाही. त्याने आपलं कार्य 5 भागात विभाजित केलं. कामकाज, आरती, पूजाच्या कामकाज, आरती, मुलाखत आणि ज्ञान संवर्धन. जी मुलं आज लहान लहान 7 वर्षापासून तर 30 वर्षापासून मुलंच आहे आणि ज्याला शिकायचं शेवटपर्यंत विद्यार्थी, अशा मुलांना त्यांना ज्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं जातं, त्यांना शिकवलं जातं. शाळेचा कोणता अभ्यास आणि कोर्स आहे हे त्यांना शिकवलं जात नाही. त्यांना जे शिकवलं जातं की त्यांनी अशा रीतीने त्यांना घडवलं जातं की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी राहते आणि ती म्हणजे विल पॉवर, इच्छाशक्ती. दुसरं काही करत नाही. ज्याच्या पाठीशी आशीर्वाद आहे, विल पॉवर आहे, इच्छाशक्ती आहे, त्याला जगातला कोणत्याही माणूस बघू शकतो. आणि त्याला आम्ही म्हणतो नथिंग इज इम्पॉसिबल, यस आय विल डू इट असा म्हणणारा मुलगा या ठिकाणी बाहेर पडतो. तोच पुढे कार्यात सेवक होतो आणि तोच पुढे इतरांचे अडचणी दूर करू शकतो. इतकी बांधणी जाणणी करायची. तेव्हा आजचा दिवस जो आहे आपल्याला विचार करायचा आपण कुठे आहोत, किती आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत. आपल्यामुळे दुसऱ्यांचा जाण्याचा उद्देशच तो होता. प्रत्येकाला मी धावून येणार नाही, पुढे जाऊन तुम्हालाच कार्य करायचं आहे. तुम्ही स्वतःला काय आहे, स्वतःमध्ये थोडी शक्ती निर्माण करा. दादांनी स्वतःला कधी गुरु म्हटलं नाही, महाराज म्हटलं नाही. दादा म्हणाला आम्ही स्पिरिच्युअल सायंटिस्ट. बाकी आणि महाराज गुरु दादा काही म्हटलं मी सायंटिस्ट आहे या मार्गातलं, सायन्स त्यामुळे सगळ्या सिद्धता करतो. तुम्ही मला गुरु म्हणून नका. तर मी आहे कोण, माझी अवस्था परब्रह्म अवस्था, शक्तिरूप. आणि तुम्ही उपासना करा त्या शक्तीची. शक्ती कुठे आहे, त्या देहामध्ये शक्ती आहे. पण ती कशी आहे, सुप्त अवस्था. तिला विकसित आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही बुद्धिमान असले पाहिजे, चांगले हेल्दी असले पाहिजे, काही आवश्यकता नाही. तुमच्या याचा विकास झाला, मनाचा विकास झाला की आपोआप या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवायला लागतात. कोणाला मागावं लागत नाही, कोणाला सांगावं लागत नाही मला काय करायचं हे आपणच करतो. इतकं मोठं कार्य झालं. आज या कार्याला इतके आम्हाला जवळ 45 वर्ष होऊन गेली. आम्ही दोघं कंडक्टर आणि ड्रायव्हर. मी ड्रायव्हर ही कंडक्टर. पॅसेंजर बदलत गेले. आम्ही दोघांना काय नाही, पॅसेंजर रोजचे वेगळे. आणि थोडंसं तुम्हाला वाचून दाखवतो काय झाली बोल. तुम्हाला थोडंसं मागे जातं की काय जास्त वेळ घेत नाही तुमचा, पण थोडंसं एक्साइटेड वाटून दाखवतो. तुम्हाला सुद्धा लक्षात येईल कसं कार्य करायचं असतं. आपल्या जीवनात जर असं झालं असतं तर आपल्याला किती आनंद झाला असतं, असं वाटावं थोडंसं. म्हणून तर आजकाल सगळे पुष्कळ शिक्षिका असतील कुठल्या ठिकाणी आपण लोक सगळं वाचणं दिसतं. मोबाईलमुळे आम्हाला वाचायचं असतं, वाचण्याने ज्ञान होतं, मोबाईलने ज्ञान न होत माहिती होती. पण हे अजून लोकांना समजलं नाही, मुलांना सांगितलं गेलं नाही. म्हणून मोबाईल येतो, मोबाईलमध्ये फक्त माहिती मिळते, इन्फॉर्मेशन, IT. पण पुस्तक जर वाचलं, तुमचं रिडिंग केलं तर त्यातून जे व्होकॅब्युलरी शब्द भांडार तुमचा वाढतो, ती ताकद वेगळी आहे. त्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. ते ज्ञान करून तुम्ही तुला थोडी सवय लागावी. थोडं वाचा. मी वाचलं, तुम्ही पुस्तक दिलेलं आहे, पुस्तक आहे, पण आपण वाचायला स्पष्ट देत नाही. घेऊन जातील ते पुस्तक असं नाही. मी पुस्तक विकायला काढलं तर 500 लोक घेऊन जातात. पण विचारलं किती जणांनी वाचलं, 5 हात नाही. दादाने हे सुद्धा सांगितलं की तुम्ही अभ्यास नाही केला, वाचलं नाही. हे आज जी परिस्थिती आहे ही दादांनी 70 वर्षापूर्वी सांगितली होती. जी परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती आहे, त्याचं वर्णन 70 वर्षापूर्वी केलं. आज त्याचा शब्द त्या परिस्थितीत झाली. कमीत कमी आपण जर पायनियर्स झालो त्याच्यातली, की आपल्या माध्यमातून जर आपण काय केलं, सगळ्यांनी खूप केलं पाहिजे असं काही नसतं. पण एकाने एवढंसं करायचं ठरवलं असतं
10 पर्यंत जायचं, 10 ते 2 तर चलतील. एवढं जरी आपण करण्याचं ध्येय जीवनात ठरवलं असेल तरी आपण खूप काही केलं असतं. वास्तविक आनंदी गुरुमार्गावरती पुस्तक आहे. गुरुमार्गात कसं जीवन घडतात, जीवनाकडे बघताना एकच दृष्टिकोन मनात ठेवून बघत असतो. कोणत्याही अपेक्षा बाळगल्या नाही, स्वप्नच बघितली नाही, त्यामुळे ते भंग होण्याची वेळही आली. जे आले ते स्वीकारले, त्यात आनंद मानतो. आज इतक्या वर्षात अनेक चढउतार आले. मागे वळून बघितले तर तरुण पण डोकावले. तेव्हा पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे जीवनात सुद्धा अनेक प्रकारची वर्दळ होती. खूप सारे विषय आणि खूप सारी वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं जीवनात येत होती. तरुण पण कसं मस्त बहरलं होतं. असं वाटायचं आयुष्यातला असा एकही विषय नको ज्याच्याशी आपला संपर्क झाला नाही. प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे. शिकायची धडपड होती. स्पर्धा, खेळ, कौशल्य, पेंटिंग, संगीत सर्वच क्षेत्रातील संपर्कामुळे जीवन परिपक्व होतं. आणि आज जिनियस ज्याला म्हणतात, पुन्हा शाळेमध्ये प्रत्येक विषय शिकवतात, सगळ्या आल्या पाहिजे. कारण की जिनियस जे असतील ते आजच्या काळात टिकू शकतात. नुसते ब्रिलियंट आहे, बुद्धिमान आहे, ते आज काही काम नसतं. त्यासोबतच काही गोष्टीकडे मनाचा कल झुकायचा तर काहीपासून दूर जातो. आयुष्यात येणाऱ्या माणसाचे आनंद असंच होतो. ज्यांच्याशी आपली वेवलेंथ जुळते ती माणसं आपली वाटायची. तारुण्यात सर्वांशी जुळून घेणारे हे मन न कळून नकळत माणसांची पारख करायला लागली. काही खूप जवळ आले तर काही दुरावले. जीवनातल्या या प्रवासात हळूहळू बदल होत जातो. एक आकार यायला लागतो. आताही माणसं जवळ येतात, पण एका निश्चित क्षेत्रातील जीवनात काही ध्येय जोपासणारी ध्येयवेळी आधीचे उथळ जीवन हळूहळू शांत व्हायला लागले. माणसांची गर्दी, मोठमोठ्या विचारांची वर्दळ ते वाढत जातात. अनपेक्षितपणे कोणी एक चित्रचिंत मिळतो, मन जुळतात आणि ऐलपिळावरून गटांगळ्या खात जाणारी ही जीवन नौका पैलपिळ्याच्या कधी जवळ आली हे कळतच नाही. एक गुरुमार्ग मिळाला आणि जीवनाकडे बघण्याची दिशा बदलून गेली. आताही विचार करतो की ज्यावेळेस प्रमोशन घ्यायचे नाही ठरविले त्यावेळेस गुरुंनी ते घ्यायला लावले. आणि जेव्हा प्रमोशन घेण्याचा विचार केला तेव्हा घेऊ नको म्हणा. आज या मार्गात नसतो तर क्षेत्रीय व्यवस्थापक, रिजनल मॅनेजर किंवा एजीएम सुद्धा झालो असतो. कोण कधी निवृत्त होऊ शकलो असतो. मोठा बंगला असता, कार असतील, सर्व ऐक अत्याधुनिक गोष्टी भरलेले असतात. असे असताना गुरुमार्गातून आपण चूक तर केली नाही ना. एक क्लासवन अधिकारी म्हणून VRS घेऊन घरी बसतो. जे गुरु देतील ते भक्त भाविकांना वाटण्याचे एक माध्यम बनले. गमतीने एकदा श्री गुरुदारांना प्रश्न केला, लोकांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून तुम्ही मला फक्त माध्यम म्हणून वापरता, पण माझ्या अडचणी कुणाला सांगू? तुम्हाला सांगितलं तर तुम्ही दुर्लक्ष करता. मग आम्ही कुठे राहतो? दादा हसतच म्हणाले, मध्यस्थ जो असतो त्याच्याकडून जेव्हा 100 माणसांच्या अडचणी दूर होतात तेव्हा त्या मध्यस्थाची एक अडचण दूर होण्याचा मार्ग मोकळा होतो. मग मोठा कोण? अडचण घेऊन येणारा की ते सोडणार? तुम्ही मोठे की मी मोठे? कोण मोठा? कोण मोठा? अडचण घेऊन येणारा मोठा की अडचण सोडणारा? तुम्हाला सांगितलं तर तुमचे एकदा गमतीने सुकुलदारांना प्रश्न केला होता, लोकांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून तुम्ही मला फक्त माध्यम म्हणून वापरता, पण माझ्या अडचणी कुणाला सांगू? तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही दुर्लक्ष करता. मग आम्ही कुठे जावे? दादा हसत म्हणाले, मध्यस्थ जो असतो त्याच्याकडून जेव्हा 100 माणसांच्या अडचणी दूर होतात तेव्हा त्या मध्यस्थाची एक अडचण दूर होण्याचा मार्ग मोकळा होतो. मग मोठा कोण? अडचण घेऊन येणारा की ते सोडवणार? आम्हाला माहित असते जो अडचण घेऊन येतो फार महत्वाचा आहे, त्याची अडचण दूर होते. आम्हाला माहित असते जो अडचण घेऊन येतो त्याची अडचण दूर नाही केली तर तो दुसरीकडे भरकटेल आणि आणखी दुःखी होईल. म्हणून त्याला प्राधान्य
आणि तुमच्यावर किती अडचणी आल्या तरी तुम्ही हा मार्ग सोडणार नाही याची खात्री आहे, म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष. मग या मार्गात येण्याची चुकत झाली पण सांगू, आज गुरुमार्ग नसता तर अहिंसाची भरमार असती, पण आमच्याकडे तुम्ही येणारे जाणारे नसते, जीवन एकाकी झाले असते. आज समाजात एकाकी जीवन जगणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मुलं मोठी झाली, नोकरी लागली की परदेशात, घरी तुम्ही दोघेच. त्यांची दुःख काय हे आज बरोबर बघायला मिळते. एक वेळ मृत्यू चालला पण हे एकाकी जीवन नको. गुरुमार्ग नसतात तर या एकाकी जीवनाचा एक भाग बनतो. गुरुमुळे यातून सुटका झाली. दिवसभर येणारे जाणारे सुरू असतात, दिवस कसा गेला ते कळत सुद्धा नाही. पण त्याहीपेक्षा मोठा आनंद जो मिळतो तो जेव्हा तुमच्याकडे कुणी दुःखी कष्टी व्यथा घेऊन येतो. त्यापेक्षा मोठा आनंद जो मिळतो तो जेव्हा तुमच्याकडे कुणी दुःखी कष्टी व्यथा घेऊन येतो आणि जाताना त्याचा आनंदी हसतमुख चेहरा बघितला तर असे वाटते कुणी आपल्याला 1 लाख रुपये दिले असते तरी त्यातून हा आनंद विकत घेता आला नसता. शारीरिक कष्ट होतच राहणार, पण स्वतः कपलक असताना शारीरिक कष्ट होतच राहणार, पण स्वतः कपल्लक असताना येणाऱ्यांना सुख वाटण्याचा आनंद काही औरच आहे. असे आनंदाची व्हायला खूप मोठे भाग्य लागते. ते भाग्य आमच्या वाट्याला, आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच. आम्ही दोघांचे बोट धरून, आमच्या दोघांचे बोट धरून गुरु आमचा वाट्याड्यात जगात फिरतो. त्यांची लीला अगाध आहे, शब्दातीत आहे. मी माझ्या जीवनाकडे रोज बघतो तेव्हा ते पदोपदी जाणतो. छोटंसंच घर आमचं, घरात आम्ही दोघे, मी आणि माझी पत्नी. तसे काय माहीत नाही दोन उचलून आले श्री गुरुदादांचे अचानक जीवनी आगमन झाले. हळूहळू घरामध्ये आरतीचे सूर भरत गेले. नवीन विश्वात मन नकळत जुळत गेले. गुरुकृपेचे वलय सर्वत्र रुजत गेले. पूजा, आरती, ओंकार साधना नित्याचे क्रम झाले. येणारे वाढत गेले. 400 झाले. 3 खोल्यांचे घर आता फारच छोटे छोटे झाले. गुरुकृपेची उद्देशी वेलू भरत लढत गेली. साई कृपेची सुंदर वास्तू डवलातुबी झाली. सर्वांसाठी ती कल्पवृक्ष झाली. जीवन कसे गेले काही कळत नाही. कुठवर हे चालेल काही कळत नाही. ही सुद्धा वास्तू मग छोटी होईल, नवीन वास्तू तयार होईल. आधी वस्तू दिसत नाही. ही सुद्धा वास्तू छोटी होईल, नवीन वास्तू तयार होईल. आजची मुलं मुली उद्याचे सेवक होतील. काळ कुणासाठी थांबत नाही, कार्य सुरूच राहील. आम्ही तर आनंदयात्री पाण्यावरचे बुडबुड केवळ क्षणात आहोत, क्षणात. जीवनाच्या सारीपाटावर अनेक पात्रे आली निघून गेली. काही आमच्यामुळे दुःखी कष्टी झाली असतील, पण काही एक ध्येय उदाशी बाळगलं की कधी कधी इच्छा नसून तसं वागावं लागतं. त्याचं दुःख हृदयात बाळगावं लागतं. आनंद एकाच गोष्टीचा आहे. माझ्या पत्नीने आजपर्यंत या त्याला सोबत केली. वेदना खस्त्या उचलल्या, पण त्याची कधी जाणीव होती नाही. आधी तिचा प्रवास सुरू आहे, माझी सावली घेऊन. आम्ही असू की नसू, पण दादांच्या इच्छेतले छोटेसे का असेना, पण ज्ञान मंदिरात 5 मिनिटे शांतपणे बसायला इथल्या भक्तभाविकांना जागा मिळणार, ही सुद्धा आपल्या सर्वांवर असणारी आपल्या सद्गुरुदारांची कृपाच आहे. कदाचित हा प्रवास अपुरा राहू नये असे श्री दादांना वाटलेच नाही. श्री गुरुदादाबरोबर श्री साईनाथ महाराज जीवनात आले. एक विभूती म्हणून त्यांच्याबद्दल श्री गुरुदादा बरोबर श्री साईनाथ महाराज जीवनात आले. एक विभूती म्हणून त्यांच्याबद्दल आदर प्रेम होते, परंतु ते भरभरून उसळून येत नाही. माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशन झालं 5-6 महिने घरीच होते. कुठेच ते बाहेर गेलो नाही. तर जाण्याची इच्छा पण होत नाही. पण अचानक मनात आपण शिर्डीला जावे. त्या पूर्वी सुद्धा केलो, परंतु मनाने कोरडा होता. परंतु ज्या आपल्या दादांना श्री साईनाथांनी भरभरून दिले, त्यांच्याकडून सर्व कार्य करून घेतलं, त्या श्री साईनाथाबद्दल अचानक मनात असे प्रेम उचलून का आले तेच कळत नाही. माझ्या पत्नीला आश्चर्य वाटले. शिर्डी पोहोचलो व नाथांच्या काळात मोठेटून क्षमा मागितली. तो मुखातून शब्द आले, साई तेरे दरबार में ये गुलाम हाजिर है, आप चाहे तो शकल बदल या फिर कतल कर. गुरूंना आपल्या जवळ जायचे असते, पण आपणच त्यांना दूर ठेवतो. कारण काय, लोक काय म्हणतील. अनेक भाग्याचे क्षण त्यामुळे आपल्या जीवनातून निसटून जातात. आपण महत्व काय, आपल्याला पुष्कळला गुरुमार्गी म्हटलं आपल्याला कमी पण वाटतं. श्रद्धा आपली अध्यक्षता अशी असते की आपण ज्या ठिकाणी किती श्रद्धा आहे त्याचे आपल्यालाच ज्ञान असते आणि आपल्यालाच माहिती पडते का गुरुमार्ग म्हणजे कमजोर लागतो. गुरुमार्ग किती शक्तिशाली असतो त्या मार्गात असणाऱ्या लोकांना
गुरुंना आपल्या जवळ यायचं असतं, पण आपणच त्यांना आपल्यापासून दूर ठेवतो. कारण काय, तर लोक काय म्हणतील. अनेक भाग्याचे क्षण त्यामुळे आपल्या जीवनातून निसटून जातात. असे असले तरी ते आपल्याला सोडत नाही, यातच त्यांचे मोठेपण असते. परत लगेच नर्मदा परिक्रमा करून आणखी काय हवे, काहीच नाही. शेवटचा श्वास या तोही आत्मनिर्भर म्हणून श्री गुरुराम म्हणतात तसे या सृष्टीच्या बाजारात फिरलो, पण खरीददार झालो नाही, कुणाचा देणेदार झालो. आपण मार्केटमध्ये जातो, शोरूम सगळ्याच दुकानात लागलेले असतात. प्रत्येक शोरूम आपण पाहतो, ही वस्तू का ती वस्तू का, आपल्या जीवनात हे सगळं सुरू असतं. पण गुरुमार्गातला माणूस कसा, दादाने सांगितलं, दादा सुद्धा म्हणतात बाजार से गुजरता हूं मैं, खरीददार नाही. म्हणजे सामान खरीदणं नाही, मला कोणी खरीदू शकत नाही. किती टेम्पटेशन तुम्ही समोर द्यावा, किती मोठ्या माझ्यापुढे मोठे आमिष ठेवा तुम्ही, मला तुम्ही खरेदी करू शकता. खरीदार तुम्ही विकत घेणारा नाही, मला कोणी खरेदी करू शकत नाही, असा तो म्हणतो. बाजार से गुजरता हूं मैं, खरीददार नाही. आणि इथे सगळं होत असताना हे सगळं असताना काय घडतं नेमकं, की ज्या वेळेला कोणती कार्य असते, कोणाला जेव्हा त्याला ते कार्य करायचं असतं. सांगितलं की दादांचे कार्य आहे 5 वर्ष 4 वर्ष हा कोणी मोठ्याने करतो, 50 वर्ष ते कार्य करायला सांगितलं गंमत नाही, पूर्ण जीवन त्याचे वाळून टाकावं लागतं. पण ते कार्यात बदल नाही झाला पाहिजे, काही कमी जास्त झालं नाही पाहिजे. जसं दादांनी कार्य सांगितलं त्या पद्धतीने व्हायला पाहिजे, तसंच झालं पाहिजे. आणि म्हणून जो कार्य करणारा असतो त्याला स्वतःला बदनाम व्हावं. लोकांना वाटतं राग येतो, लोकांना आमचं ऐकत नाही, आमचा काळ बदलतो, पण काळाप्रमाणे कार्याचा आकार बदलतो, पण ज्याचा जो विचार आहे तो नसतो बदलतो. विचार बदलला तर कार्य संपतो. त्यामुळे तो विचार टिकून ठेवायचा असेल तर जो कार्य करतो त्याला सांभाळावं सगळ्या गोष्टी. आणि त्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो या कार्यामध्ये, तेव्हा ते काय करतो कार्य. मी थकलो जरी असलो, तयार जरी झालो असतो, मग मी विष्णू देवीची कविता मराठी ट्रान्सलेट केली. मी थकलो जरी असलो तरी रिटायर मुळीच नाही. हा थकवा कशामुळे ते मला माहीत नाही. हा थकवा शारीरिक नाही, मानसिक तर नाहीच नाही, परंतु थकलो आहे एवढे मात्र खरे आहे. कदाचित हा थकवा माझ्या कार्यातल्या अपेक्षा पूर्णत्वाला न गेल्याने आला असेल, किंवा जगचिंतनाच्या माझ्या भूमिकेतून दूर फेकलो गेल्याने आला असेल. हे शक्य आहे. ज्यांना मी अत्यंत जवळचे समजत होतो त्यांच्या वागणुकीने मी व्यतीत झालो असेल. कारण काही असले तरी मी थकलो आहे हे सत्य आहे, पण एवढे निश्चित सांगू शकेल कोणाला आवडवा न आवडवा, मी बांधील नाही कुणाला की त्यांच्या आवडीनिवडी मला बांधू शकेल. मी बांधील नाही कुणाला की त्यांच्या आवडीनिवडी मला बांधू शकेल. मी बांधील आहे त्यांना त्यांनी विश्वासाने हे कार्य सोपवले आहे. माझ्या कणकोत खांद्यावर हे ओझे वाहताना शरीर करायला थकले असेल, कात्र खिळखिळी झाली असतील, परंतु प्रत्येक पाऊल पुढेच पडत राहील. होऊ शकते शेवटचा श्वासही कदाचित कंटाळून मागेच राहील असेल. असं हे दादांचं कार्य आहे. तुम्ही सुद्धा खूप म्हणून आजचा निवडला यासाठी आजचा दिवस आहे. आपण काहीतरी संकल्प करण्यासाठी निश्चित संकल्प असा करतो. एवढं ऐकल्यानंतर मला असं वाटतं तुमच्याकडे काही लोकांना जरी वाटलं की दादांच्या कार्यामध्ये आपण काहीतरी आपलं अस्तित्व असावं, आपल्या माध्यमातून त्यांच्या कार्याला काही औषध मात्र असते ना, पूर्ण फुलाची पाकळी काय असणं आपल्याकडून घडावी असं आपल्या मनात जर वाचलं तर आजचे त्या ठिकाणचं जे बोलून झालं ते कार्यदृष्टी चांगलं झालं असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल आपलं